माझ्या अकाउंटवरचं पैसे कटविलं तर म्या रुपया खात पोटाला आणि त्याने 250-250 रुपये माझं कटवा लागले ते. आता डायरेक्ट बँकेतल्या मॅडमला फोन लावतो आणि तिला डायरेक्ट जावे विचारतो माझं पैसे कशामुळं कटविलं तर. ह्याने ह्यांच्या मनानं वरी बसून तिकडं काय बी करायला लागले ते. नुसतं बघा आता कॉलवर काय काय होतंय ते. हॅलो हॅलो. हाँ हाँ बोले सर. आपको मराठी लँग्वेज आता है क्या मॅम? हाँ सर येते मला मराठी बोला. तर मॅडम माझा एक प्रॉब्लेम आहे, जरा माझा अकाउंट चेक करता का? ठीक आहे, तुमची पूर्ण सहायता केली जाईल सर. तुम्ही आता ज्या नंबरवरून कॉल केला तो तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आहे का? हा, रजिस्टर मोबाईल नंबर आहे. ओके, नाव जाणू शकते तुमचं? ब्रह्मानंद मोरे. ओके, नाव सांगण्यासाठी धन्यवाद. ओके. ओके, तुम्हाला तुमचं अकाउंट चेक करायचं आहे हा, काय? चेक करा बरं. माझं 259 रुपये विनाकारण कटवलेलं आहे इथं बँकेनं. ओके ठीक आहे, चेक करून इन्फॉर्मेशन दिली जाईल. बघा बरं ती. खात्याच्या सुरक्षेसाठी काही प्रश्न विचारू शकते का तुम्हाला? हा, विचारा की. अकाउंटमध्ये नॉमिनी कुणाला बनवलंय तुम्ही? नॉमिनी उत्तराधिकारीचं नाव जाणू शकते? आईला बनवलेला आहे गोजरबाई. जन्मतारीख जाणू शकते तुमची? डेट ऑफ बर्थ? 23/2/1997. 23/2/1997. हा. ओके, कॉलवर हा. ओके. खात्याची इन्फॉर्मेशन देण्यासाठी आणि खाता व्हेरीफाईड करण्यासाठी धन्यवाद. ओके मॅडम. अकाउंटमध्ये अमाऊंट कधी डेबिट झाली आहे सर? डेबिट एक 4 दिवसापूर्वी माझं 259 रुपये कटलेलं आहे. त्याच्यावरती कुठलाही व्यवहार झालेला नाही. एक ओके. नंबरला व्यवहार आहे. ओके सर, जसं की चेक करते 27 फेब्रुवारी 2025 मध्ये हा तुमच्या अकाउंटमधून 259 रुपये 60 पैसेचं डेबिट झालंय. हा जे अॅन्युअल कार्डचे चार्जेस आहे. तुम्ही जे एटीएम कार्ड यूज करता ना सर, हा एटीएम कार्ड हे तुमच्या अकाउंट टाईपनुसार चार्जेबल असतं. तुमचं जे अकाउंट आहे ते सेव्हिंग अकाउंट आहे. हा तर या अकाउंटमध्ये 220 रुपये प्लस अप्लिकेबल जीएसटी एवढे चार्जेस आहेत तुम्हाला. तर हे जे चार्जेस आहेत ते 2025 चे डेबिट झाले तुमचे 259 रुपये 60 पैसे. म्हणजे ती 1 वर्षाचं आहे का 1 महिन्याचं झालंय आता? एका वर्षाचंच असतं सर. आणि ते अॅन्युअल म्हणजे आता हे 2025 जे करंट वर्ष आहे ना हा? त्याचे चार्जेस डेबिट झाले कार्डचे. आता पूर्ण वर्षभर तुमचे ह्या वर्षाचे चार्जेस डेबिट होणार. पण ते कटविणं गरजेचं आहे का मॅडम? हे तर आम्ही 5 रुपये खर्चत नव्हतं. आता तुम्ही 250-250 रुपये कटवल्यावर आमचं कसं वाचावं? हो, बट सर ते तुमच्या अकाउंट टाईपनुसार कार्ड किंवा काही पण असेल ना ते चार्जेबल असतात आणि ते जेन्युइन चार्जेस आहेत. चार्जेस कमी कटवू शकत नाव का? यस, चार्जेस कमी कटत नाही का? एवढा जास्त कटविणं गरजेचं आहे का? तुमच्या अकाउंट टाईपनुसार जेवढे ऍप्लिकेबल आहेत ना सर तेवढेच चार्जेस डेबिट होता आणि ही पूर्ण रक्कम डेबिट झालेली आहे. 220 रुपये प्लस अप्लिकेबल जीएसटी असते, जी की राऊंड फिगर करून 259 रुपये 60 पैसे 260 रुपये होते, जी की पूर्णच्या पूर्ण डेबिट झाली 2025 ची. म्हणजे आता आम्ही ऑदर एटीएम न कुठनं पण पैसे काढू शकतो का? एटीएम मशीन मधून पैसे काढण्याचे चार्जेस नाही येते. हा? तुम्ही जे एटीएम यूज करता ना त्याचे पूर्ण वर्षभर यूज केल्याचे चार्जेस असतात, त्याचे चार्जेस आहेत. बर. यूज करा तुम्ही, नका करू. तुमच्या अकाउंटमध्ये एटीएम कार्ड इश्यू असेल ते चार्जेबल असतं, जे की वर्षामधून एकदा चार्जेस डेबिट होता. जे 2025 चे चार्जेस आता झाले 27 तारखेला. ओके ओके ओके. असं होय. मला वाटलं विनाकारण पैसे कंपनीनं माझं कशामुळे कटविलं, तर मला मोठा प्रश्न पडला होता. येस येस सर, काही इश्यू नाही. या व्यतिरिक्त अजून सहायता करू शकते? नाही, आता जेवढी तुम्ही माहिती सांगितली ती त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद मनापासून. धन्यवाद सर. ओके मॅडम, थँक्यू. धन्यवाद. सर्वसाधारण माणसाचं रगत प्याचं धरलं ह्या समजा लोकावाने. मी फोन केला होता, त्यांना विचारलं कशाचं पैसे कटविलं तर माझं 250 रुपये. तर ते म्हणते ती कुठला चार्जेस कटविला आहे. म्हणजे वर्षाला 250 रुपये ह्यांनी चार्जेस कटवावं लागली ती, तर 10 वर्षाचा 2,500 रुपये. मग ह्याने लवकरच राव लय सावकार होतील की असं, म्हणजे सर्वसाधारण लोकांचं पैसे कटवून आणि हे करून आणि ती करून. असं कुठं पैसे कटवीत असते ती काय? असू द्या आता, काय करायचं, पैसे त्याने कटविलं तर राव. आणि रुपया आपण गोळा करायचा आणि बँकेत ठेवायचा आणि त्याने तिकडून त्यांच्या मनमानेनं काय बी करायचं, पैसे कटवायचं. ही काय योग्य आहे का? ए टी एमचा चार्जेस आणि कुठं अकाउंटचा चार्जेस कटवीत असते ती काय?
सेविंगचं अकाउंट असलं म्हणजे काय आम्ही काय एवढं पण भिकारी आहो काय मग? काय उपयोगच नाही असल्या कटकारस्थानाला आणि ह्याला आणि त्याला. पण मी विचारलं बाबा, आपलं विचारणं कर्तव्य आहे, कटलं म्हणून बसलं ना. बसल्यावर मग पुन्हा वरचीवर तर लयच पैसे कटवीत असते त्याने. त्याच्यामुळं त्यांना मी विचारलं डायरेक्ट, आमचं पैसे काय गरज आहे ती कटवायची. तर असू द्या मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या पण बाबतीत असं होत असेल तर डायरेक्ट तुम्ही कस्टमरला फोन लावून माहिती विचारू शकता बरं का. आणि त्यांना काय सोडून आलं आहे तेवढंच. बघू आता मी एकदम वरच्या अधिकाऱ्याला फोन करणार आहोत, ती पैसे कटवायची काय गरज होती म्हणून. वरचा अधिकारी काय म्हणते बघू अजून, आणि त्याची इन्फॉर्मेशन मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळवीतच राहीन अजून. असं म्हणजे पैसे आपण सोडून जमत नाही ना. आपल्या कष्टाचं पैसे आपण एक एक रुपया करून बँकेत ठेवलेला असते आणि तिकडून वरी बसून हे असल्या अधिकारी काय बी करते ती. तर बघा आता अजून पुढचा व्हिडिओ काय काय होतं ती.